रेस्टॉरंटसारखं सूप घरी बनवायचं तर अगदी तीच चव जमत नाही. त्यात बाहेर कडकड थंडी आणि त्यासोबत असं गरमागरम वाफतं सूप. आणि हे सूप पण बघा किती छान दिसतंय, एकदम परफेक्ट तयार झाले. तुम्हीसुद्धा ही रेसिपी बघून अगदी सहज टेस्टी मंचाव सूप बनवू शकता. नमस्कार, मी वर्षाच रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. तर आज आपण अगदी रेस्टॉरंटसारखं मंचाव सूप कसं बनवायचं ते आज बघणार आहे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. इथे एक पॅन गरम करून घेतलाय. त्यामध्ये बारीक कट केलेला लसूण घालायचा आहे. त्यानंतर बारीक कट केलेलं आलं घालायचं आहे आणि 2-3 हिरव्या मिरच्या ते सुद्धा बारीक कट करून घालायच्या आहेत. आता हे 2 मिनटं तेलामध्ये परतून घ्यायचं आहे. त्यानंतर एक छोट्या आकाराचा कांदा एकदम बारीक कट करून यामध्ये घातला आहे. तो सुद्धा 2 मिनटं आपल्याला तेलासोबत परतून घ्यायचा आहे. यामध्ये कोबी घालायचा आहे. त्यानंतर शिमला मिरची घालायची आणि कांदा पात घालायची. थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया आणि 2 मिनटं ह्या सर्व भाज्या आपण परतून घ्यायच्या आहेत. सतत मिक्स करत आपल्याला भाज्या 2 मिनटं परतवायच्या. आता 2 मिनटानंतर यामध्ये आपण पाणी ॲड करणार आहे. आता इथे मी 2 लोकांसाठी सूप बनवते, त्यामुळे मी अर्धा लिटरपेक्षा थोडंसं जास्त पाणी टाकले. आता एकदम मिक्स करून घेऊया. आता त्यानंतर त्यामध्ये 2 चमचे सोया सॉस घालायचं आहे. 1 चमचा टोमॅटो केचप घालायचं आहे. त्यानंतर 1 चमचा शेजवान चटणी घालायची. आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊ. नंतर आपण त्यामध्ये चवीनुसार मीठ घालणार आहे. मी इथं पाव चमच्यात मीठ घातलेलं आहे. पुन्हा व्यवस्थित मिक्स करून घेऊ आणि उकळी येऊ देऊ. एकदम अशी खळखळून उकळी आल्यानंतर त्यामध्ये आपल्याला कॉर्नफ्लोअर घालायचं आहे. कॉर्नफ्लोअर घातल्यामुळं सूप एकदम दाटसर होतं. आता यामध्ये मी 1.5 चमचा कॉर्नफ्लोअर घेतले, त्यामध्ये पाणी घालून पेस्ट करून घेतली. आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि ह्या सूपमध्ये घालायचं आहे आणि लगेच मिक्स करून घ्यायचं आहे. लगेच मिक्स नाही केलं तर कॉर्नफ्लोअरच्या गुठळ्या होतात, त्यामुळे सारखं असं ढवळत राहायचं आहे. कॉर्नफ्लोअर घातल्यानंतर आपल्याला फक्त 2 ते 3च मिनटं सूप उकळून घ्यायचं आहे. बघू शकता एकदम दाटसर असं सूप तयार झालेलं आहे. 2-3 मिनटं सूप उकळल्यानंतर तयार झाला आहे. तुम्हीसुद्धा हा मंचाव सूप एकदा घरी नक्की ट्राय करून बघा. त्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची. तयार आहे गरमागरम वाफळता मंचाव सूप. या बाउलमध्ये सर्व करून घेऊया. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली? आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू अशाच रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.